बदलापूर शहराला धोका वाढत चाललेला आहे। उल्हास नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं मोठी वाढ होताना आपल्याला बघायला मिळते। सध्या उल्हास नदीचं चित्र बघताय, अवघ्या काही मिनिटांमध्ये हे पाणी आपण बघत असाल तर आता हळू नका जाऊ इकडे नका जाऊ जास्त बाजूला इथं आपण उल्हास नदीचं चित्र बघतो आणि सकाळी आपण बघितलं तर धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडली होती आणि त्यानंतर आता आपण बघत असाल तर एकंदरीत उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर इथं उभे राहा ना इथं उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर आता पाणी जे आहे सकाळपेक्षा आताचं चित्र जर तुम्ही बघत असाल तर आता मोठ्या प्रमाणात रस्त्यावर यायला सुरुवात झालेली आहे। बाजूला असणारा जो ओहोळ आहे, ओहोळ होत आहे छोट्या स्वरूपाचा, तो पण पूर्णपणे प्रचंड बाहेर त्याच्यावर पाणी यायला सुरुवात झालेली आहे। नवीन पूल जो आहे तो नवीन पूल जर तुम्ही बघितला तर त्या नवीन पुलावर सुद्धा पाणी जायला आता सुरुवात झालेली आहे। आपण एवढं जाऊन आलो वाढलं आज जाऊन आलो असतो। महिला वर्ग आणि मोठ्यांची मोठी गर्दी आहे। खूप फिरून जायला लागणार आहे। मोठ्या प्रमाणात आपण जर बघितलं तर एकंदरीत आता उल्हास नदीचं आपण एक चित्र बघणार आहोत की नेमकं काय चित्र आहे। जवळून आपण दृश्य पाहणार आहोत। ठीक आहे, दिना जा ना तू उडी मार। दादा हे द्या मला। थँक्यू। बॅरिकेड्सची जागा सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून बदलण्यात आलेली आहे आणि हा पूर्ण पूल पुलावरचं चित्र तर वाढलेला आहे। बदलापूर शहराला धोका जो आहे तो धोका आता वाढलेला आहे। पाहणार आहोत सकाळच्या दरम्यान जर आपण चित्र बघितलं तर सकाळी खेळणी आणि जे काही साहित्य आहे, जे काही जिमचं साहित्य आहे ते काही प्रमाणात दिसत होतं, परंतु आता आपण बघत असाल तर हे जिमचं साहित्य सुद्धा पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे। अग्निशमन दलाचे कर्मचारी असणार आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया। झपाट्याने पाणी पातळीत वाढ होते, काय सांगाल, काय अपडेट आहे? 2-2 मिनिटं पाणी पाचत पुढे परत पुढे धोका वाढतोय शहराला। लोकांना वाढणार प्रशासन सज्ज आहे, प्रशासन सज्ज आहे। तुम्ही सकाळपासून इथे आहात, सकाळपासून पाण्याचे अपडेट तर सकाळी काय परिस्थिती आहे, आता काय परिस्थिती? सकाळी पाणी जिमच्या खाली होतं, चौपाटी आधी खेळणी बुडलेली आहे। आता खेळणी पाणी पेट्रोलपर्यंत आलेलं आहे। तुम्ही बघत असाल तर बॅरिकेड्स आधी जे लावले होते ते त्याचं ठिकाण वेगळं होतं, आता बॅरिकेड सुद्धा पुढे करण्यात आलेले आहे आणि आपण बघत असाल तर पाणी मोठ्या प्रमाणात आता वाढलेलं आहे। काही वेळापूर्वी आपण जे लाईव्ह केलं होतं ते लाईव्ह करत असताना इथे या परिसरामध्ये या भागामध्ये पाणी नव्हतं, परंतु आता आपण बघत असाल तर इथे सुद्धा पाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात या पाण्यामध्ये वाढ होते। बघण्यांची सुद्धा दुसऱ्या बाजूला गर्दी आहे। प्रशासन आवाहन करते, प्रशासन सूचना देते, पण तरी
आता नागरिक जे आहेत ते ऐकत नाही आहेत. मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी सुद्धा काही वेळापूर्वी माहिती दिली की जवळपास 2-2.5 नागरिकांना स्थलांतरित करू शकतो एवढ्यासाठी प्रशासन सज्ज आहे. आणि पाणी जे आहे त्यामधून सुद्धा बाहेर नदीवरचं आपण बघतो वाढता धोका आहे. बदलापूरकडनं पाऊस असाच सुरू राहिला, कर्जत तालुक्यात जर पाऊस असा सुरू राहिला तर शहरात अनेक ठिकाणी पाणी शिरू शकतं. तुमच्या परिसरातील काय परिस्थिती आहे याची सुद्धा अपडेट आम्हाला देत चला. हे चित्र बघतोय आता तुम्ही बघत असाल तर जो नवीन पूल बांधण्यात आलेला आहे तो नवीन पूल सुद्धा नवीन पुलाच्या सुरुवातीला पाणी लागायला सुरुवात झाली आहे. एक 10 मिनिटा अगोदर आम्ही स्वतः या ठिकाणी होतो. त्यावेळी जर आम्ही स्वतः बघितलं त्यावेळी चित्र म्हणजे या परिसरात ज्या ठिकाणी आम्ही उभे आहोत तिथे सुद्धा पाणी नव्हतं. परंतु तसं नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी माहिती दिली की 5-5 मिनिटाला 5-5 फूट जे आहे ते पाणी वाढते, पाण्याचा फ्लो वाढतोय. पाण्याचा जो परिणाम आहे, जो रस्त्यावर येण्याचा परिणाम आहे ते वाढताना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे एकंदरीत हे चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते बदलापूर शहरातून. एवढंच नाही तर पुरचावडेचा जो पूल आहे तो सुद्धा वाहतुकीसाठी आता ग्रामीण पोलिसांच्या माध्यमातून बंद करण्यात आलेला आहे. त्या पर्यायी रस्त्याचा वापर जो आहे तो ग्रामस्थांना करावा लागतोय. आणि हा जो पूल आहे तो बंद करण्यामध्ये आपण बघत असाल तर ग्रामीण पोलिसांनी हा पूल जो आहे तो बंद केलेला आहे. बदलापूर शहराला वाढता धोका आहे आता खरं तर. नदीचा फ्लो तुम्ही बघत असाल. आता जवळपास नवीन पूल जो आहे त्या नवीन पुलाला पाणी लागण्यासाठी काही अंतर जो आहे तो आता राहिलेला आहे. आणि मागे बघत असाल तर बघ्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. सध्या लगत असणारा जो पेट्रोल पंप आहे तो या ठिकाणी तिथेपर्यंत पाणी आलेलं आहे. हे पाणी बघत असाल तर सकाळी या ठिकाणी असणारी जी खेळणी आहेत, या ठिकाणी असणारी जी जिमची साहित्य आहेत ते दिसत होते. परंतु आता सध्याच्या घडीला ते संपूर्ण दिसेनासे झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात हा पाऊस जो आहे त्या पावसानं बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. आज ठाणे जिल्ह्याला खरं तर ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आला होता. आणि या ऑरेंज अलर्टमध्ये तुम्ही बघत असाल तर करा तुम्ही करा. या ऑरेंज अलर्टमध्ये शाळांना सुद्धा सुट्टी देण्यात आली होती. प्रशासनाचा हा निर्णय जो आहे तो बंद प्रशासनाचा हा निर्णय सुद्धा योग्य होता. नगर परिषदेचे कर्मचारी खरं तर म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण बघत असाल तर झाडं पडलेली आहेत, नुकसान जे आहे ते झालेलं आहे. अनेक म्हणजे सोनिवली हा जो परिसर आहे या उल्हास नदीच्या पलीकडे आपण बघत असाल तर सोनिवली हा परिसर आहे. आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेलं होतं आणि त्यामुळे ज्येष्ठ नागरिक असू देत किंवा सर्वसामान्य नागरिक असू देत त्यांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे अशी माहिती मुख्याधिकारी यांनी दिलेली आहे. पण आता सध्या
हा वाढता धोका आहे बदलापूरकरांसाठी. हे पाणी तुम्ही बघत असाल तर मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. या नवीन पुलावर तुम्ही नक्कीच प्रवास केला असेल तर तो पूलही तुम्ही बघू शकता. असाच पाऊस जर पडत राहिला तर अगदी म्हणजे नवीन पुलावरून पण पाणी जाऊ शकतं. सध्या हा नवीन पूल जो आहे तो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि जुना पूल जो आहे तो वाहतुकीसाठी चालू आहे. पण आता जर असंच पाणी तुम्ही बघत असाल तर आता रस्त्यावर यायला सुरुवात झालेली आहे आणि असंच पाऊस जर पडत राहिला तर रस्त्यावर जाऊ शकतो हा पाऊस आणि पाणी. आणि त्यामुळे एकंदरीत हा सुद्धा जुना पूल आहे, वाहतुकीसाठी बंद करावा लागू शकतो प्रशासनाला. सध्या दोरी आणि बॅरिकेड्सने हा जो रस्ता आहे, आजूबाजूचा परिसर आहे, जिथपर्यंत पाणी जात आहे तिथपर्यंतचा हा जो रस्ता आहे तो प्रशासनाच्या माध्यमातून बंद करण्यात आलेला आहे. आणि हे अपडेट खरं तर ही धोक्याची घंटा आपण म्हणू शकतो बदलापूर शहरासाठी. सकाळपासून जे नगर परिषदेचे कर्मचारी आहेत त्यांनी जी माहिती दिली त्या माहितीनुसार खरं तर दर 5 मिनिटाला 4 ते 5 फूट एवढं पाणी जे आहे ते वाढतंय. आता बोलतो का हे बोलतो काय पब्लिकला बघते. अग्निशमन दल सज्ज आहे. अग्निशमन दल रात्रीपासूनच या ठिकाणी सज्ज आहे. पोलीस प्रशासन सज्ज आहे. नगर परिषदेचे कर्मचारी सज्ज आहे. आपण प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा आता रुग्णवाहिका जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे. जर गरज लागलीच या रुग्णवाहिकेची तर त्यासाठी रुग्णवाहिका देखील आपण बघत असाल तर सज्ज आहे. सध्या उल्हास नदीवरचे अपडेट आपण या ठिकाणी घेतोय आणि मनोज जाधव यांनी एक कमेंट केलेली आहे, नवीन पूल बांधला आहे हेच समजत नाही, कारण पूल आला की पहिला हाच नवीन पूल बंद होतो. इतकं निकृष्ट आणि भंगार नियोजन. खरं तर नागरिकांच्या या प्रतिक्रिया आहेत. ज्यावेळी या पुलाची बांधणी करण्यात आली होती त्यावेळी जुना पूल जो आहे त्या पुलावरून आणखी काही वरती अंतरावरती हा पूल बांधणं अपेक्षित होतं प्रशासनाच्या माध्यमातून. पण अगदी आपण बघत असाल तर जास्त अंतर आपल्याला बघायला मिळत नाही आहे आणि त्यामुळे आता या नवीन पुलाला सुद्धा पाणी लागायला काही अंतर जे आहे ते राहिलेलं आपण बघतो. त्यामुळे नागरिकांच्या माध्यमातून अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उमटताना आपण बघतो. पण आजूबाजूच्या परिसरात जर तुम्ही राहत असाल तर सतर्क राहा. आपल्या परिसरामध्ये काय घडतंय, घराबाहेर काय घडते, इमारतीबाहेर काय घडतंय याची माहिती घेत चला. बऱ्याच ठिकाणी पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे. आज ऑरेंज अलर्ट जो आहे तो प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे या ऑरेंज अलर्टमध्ये चांगला धोका ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहराला बसलेला आपण बघतो. जर पाऊस पडत राहिला, असंच पाणी वाढत राहिले तर पातळी वाढू शकते. आपल्याकडे पुन्हा कुठेतरी असणार आहेत भाजपचे. आपण त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या या ठिकाणी घेणार आहोत. खरं तर काय सांगाल, काय नागरिकांना आव्हान असणार आहे, काय परिस्थिती?
बंद करायला लागेल. हे जे पाणी आहे हे प्रचंड प्रमाणात वाढतं आहे. नागरिकांना माझी विनंती आहे की नदीच्या किनारी किंवा नाल्याच्या किनारी राहणारे जे नागरिक आहेत त्यांनी काळजी घ्यावी. घाबरण्यासारखं काही नाही आहे, पण उगाचच कारण नसताना नदीवरती पाणी बघण्याकरता येऊ नये आणि फोटो किंवा सेल्फी काढू नये. हे असंच जर पाणी वाढत राहिलं तर नागरिकांच्या घरातही पाणी शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी. नगरपालिका पूर्ण प्रयत्न करते. नगरपालिका प्रशासन सर्वांना जागरूक करण्याचं किंवा नदी किनारी असलेल्या लोकांना स्थलांतरित करण्याचं नगरपालिकेच्या प्रशासनाने काम चालू केलेलं आहे. तर नागरिकांनी पण कारण नसताना नदीवरती येऊ नये. आपली आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारून त्याची काळजी घ्यावी एवढी नम्र विनंती करते. धन्यवाद. अर्थात रमेशवाडी परिसरात किंवा बॅरेज परिसरात काय परिस्थिती आहे, कारण की तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणीच असतं प्रत्येक पावसाळ्यात. अजून तरी रमेशवाडी आणि बॅरेज परिसरात रस्त्यावरती पाणी असं फार नाही आहे. थोडंसं डीमार्टच्या रस्त्यावरती जो रस्ता खालच्या असल्यामुळे तिथे थोडं पाणी आहे. बाकी सगळ्या ठिकाणी अजून एवढा प्रॉब्लेम नाही आहे. पण असाच जर पाऊस राहिला आणि हा जोर जर पावसाने धरला तर लोकांच्या घरात पाणी जाऊ शकतं आणि त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी अशी विनंती. अर्थात धन्यवाद. भाजपचे अण्णा कुलकर्णी आपल्यासोबत होते. महत्त्वाचं म्हणजे बदलापूरकरांना आपण जे लाईव्ह सुरू केलं त्यावेळी असलेलं पाणी आणि आता तुम्ही बघत असाल नाही आत्ता जर तुम्ही बघत असाल तर आता पाणी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. पेट्रोल पंप जो आहे जे पाणी जे आहे ते आता आलेलं आहे. बदलापूरकरांना वाढता तोटा हा आहे आणि वाढती तोट्याची भूमिका आपल्याला बघायला मिळते. छान मांडवकर आपल्यासोबत असतील. सकाळपासून ते सुद्धा या उल्हासनगरी ठिकाणी आहेत. मनसेचे अनेक पदाधिकारी आहेत. गेल्या अनेक वेळापासून तुम्ही आहात. माझ्यामध्ये परिस्थिती बिघडत चालली आहे आणि वाढत चालले पाणी इथे बाहेर. बदलापूरमध्ये अनेक ठिकाणी पाणी भरलेलं आहे. उल्हासनगरीची परिस्थिती तुम्ही स्वतः पाहता आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्याकडे दाखवत आहे. पात्र परिसर असेल, बेलोली परिसर असेल, मांजर्ली परिसर इथे खूप पाणी भरलेलं आहे. नागरिकांना एवढंच आव्हान आहे की सुरक्षित राहावा, घरी राहावा. काही काम असेल तरच एकदम महत्त्वाचं तरच बाहेर या, कारण की पावसाचं हे खूप आहे. आता पाणी नवीन ब्रिजच्या कोपऱ्याला होतं आणि आता पेट्रोल पंप क्रॉस झालेला आहे. कारण की कर्जत आणि नेरळ साईडला पाऊस अति जास्त आहे. त्याच्यामुळे आपल्या इथे त्याचा हे जास्त आहे, प्रेशर जास्त आहे कधी द्यायला. सुरक्षित आहे. अपडेट आपण घेतो. आता सध्या बघत असाल तर पूर्ण रस्त्यावर म्हणजे जो तिथपर्यंत पाणी जात आहे आणि काही वेळापूर्वी प्रशासनाने तिथे बॅरिकेड तिथे दोरी लावली होती. आता ती दोरीचं अंतर जे आहे ते वाढवलं जात आहे. पाणी खाली मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे पाणी जे आहे ते बाहेर आता यायला सुरुवात झालेली आहे. तर इथे पेट्रोल पंप बंद करणं आवश्यक आहे. यामागचं कारण म्हणजे वाहन चालक जे आहेत ते पेट्रोल भरण्यासाठी ते येत आहेत, पण जे पेट्रोल पंप जो बंद असेल ते नागरिक वाहन चालक तिथे येणार नाही. कारण की आता सध्या मोठ्या प्रमाणात या पेट्रोल पंपावर सुद्धा पाणी यायला सुरुवात झालेली आहे. पेट्रोल पंपाचा जो बाहेरचा परिसर आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आपण दिसतो आणि हा वाढता धोका जो आहे तो आणखी वाढत चाललेला आहे. शहरात इतर ठिकाणी काय परिस्थिती आहे याचे अपडेट आपण घेत राहू. बदलापूरकरांना घरी राहा, प्रशासनाला सहकार्य करा, सतर्क राहा. प्रशासनाचे संपर्क क्रमांक आहेत त्यांच्या वेगवेगळ्या वेबसाईट्सवर दिलेले आहेत.
त्या तुम्हाला कोणतीही गरज लागल्यास प्रशासन खंबीर आहे. खरं तर या सगळ्यांचं विशेष कौतुक आहे. मग पोलीस प्रशासन असू द्यात, अग्निशमन दल असू द्यात, नगर परिषदेचे कर्मचारी असू द्यात, 24/7 ते या ठिकाणी आहेत, सज्ज आहेत. आणि एकंदरीत जवळपास 2-2.5 हजार नागरिकांना स्थलांतरित करण्याची जरी आवश्यकता लागली तरीसुद्धा त्या नागरिकांना स्थलांतरित करण्याची व्यवस्था प्रशासनाकडे आहे, अशी माहिती मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता प्रशासन सज्ज असलेलं आपण बघतो. माझ्या मागे तुम्ही बघत असाल तर म्हणजे अवघ्या म्हणजे 5-5, 10-10 मिनिटाला पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. आणि आता आत्ताच पाणी वाढत राहिलं तर दोन्ही पूल बंद होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही आहे. मागील वर्षीसुद्धा एक दिवस हा पूल दोन्ही पूल बंद करण्यात आले होते, वाहतूक बंद करण्यात आली होती. आणि त्याचं कारण महापूर हेच होतं. आणि असाच पाऊस पडत राहिला तर हे चित्र जे आहे ते पुन्हा एकदा निर्माण होईल. याचं जी काही शक्यता आहे ती नाकारता येत नाही. या संदर्भात शहरातले जे काही या पुढचे अपडेट असतील आपण वेळोवेळी घेत राहू. तुमच्याकडे सांगतो.